नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ गावटे, इंग्लिश बाय गावटे सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज एक महत्त्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्या टॉपिकचं नाव म्हणजे आर्टिकल्स. परीक्षा कुठलीही असू द्या, प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हटलं की प्रत्येक एक्झाममध्ये या टॉपिकवरती हमखास प्रश्न विचारले जातात. मग टॉपिक शिकत असताना आतापर्यंत एक वेगळ्या पद्धतीनं रूल्स पाठ करत आपण आर्टिकल्स शिकत आलेलो आहोत किंवा ग्रामर शिकत आलेलो आहोत. परंतु आज नेमकं प्रॅक्टिकली अप्लाइड बेसने आपण आर्टिकल शिकणार आहोत, ज्या माध्यमातून मी तुम्हाला टाकलं होतं एडिंग, तुम्ही पाहिलेलं असेल थंबनेल, की ज्याच्यावरती दिलं होतं मी एकही प्रश्न चुकणार नाही. 100% ते तुम्ही बरोबर ऐकलंय किंवा बरोबर पाहिलेलं आहे. या ठिकाणी जर आपण व्यवस्थितरित्या आर्टिकल एक प्रॉपर वेने गेलो तर आर्टिकलचा प्रश्न आपला कधीही चुकणार नाही. चला जाऊया प्रत्यक्ष टॉपिककडे. चला, टॉपिक काय बघा, आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणलं की ज्याला आपण काय म्हणतो, उपपदे असं म्हणतो. ओके, आता आर्टिकल्सला काय म्हणलं जातं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय तर दर्शक, दर्शक विशेषण असं देखील म्हणलं जातं. दर्शक विशेषणे असं देखील आपण कुणाला म्हणतो मित्रांनो, आर्टिकल्सला म्हणतो. का म्हणतो तर आर्टिकल हे येणारी समोर व्यक्ती किंवा वस्तू किंवा पदार्थ दर्शवण्यासाठी आपल्याला वापरावं लागतं वाक्यामध्ये किंवा शब्दाच्या बिफोर. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता ॲडजेक्टिव्हच का तर ॲडजेक्टिव्ह काय करतं, ॲडजेक्टिव्ह हे मॉडिफायर आहे. ॲडजेक्टिव्ह काय करतं, मॉडिफाय करतं. कुणाला मॉडिफाय करतं तर ॲडजेक्टिव्ह हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे, नाऊनला आणि प्रोनाऊनला मॉडिफाय करतं. आता ज्यावेळेस मग नाऊनच्या अगोदर जे बी येतं ग्रामरमध्ये, नाऊनच्या अगोदर जे बी येतं ते कोण असतं तर आर्टिकल असतं, किंवा इतर शब्द डिटर्मिनर्स वगैरे येतात. मग याला आणखी आपण पुढं जाऊन एक वेगळं नाव देणार आहे. बघा, आता प्रत्यक्ष स्टेप बाय स्टेप आपण टॉपिकमध्ये जाऊयात. ॲडजेक्टिव्ह काय म्हटलं तर ते बिफोर नाऊन येतं, आणि नाऊनच्या अगोदर जे बी असतं ग्रामरमध्ये ते ॲडजेक्टिव्ह असतं. मग नाऊनच्या अगोदर नाऊन जरी आलं दुसरं तरी सुद्धा ते ॲडजेक्टिव्ह होतं. जसा प्रश्न इतर एक्झाममध्ये विचारला गेलेला, राज्यसेवेला सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न होता. आता बघा, याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणलं, दर्शक विशेषण असं म्हटलंय. आता बघूया पुढे जाऊ. मग नेमकं आर्टिकल्स म्हणजे काय, व्हॉट आर आर्टिकल्स, कशाला म्हणायचं आर्टिकल्स. तर आता पहा, द वर्ड्स कोण आहे, अ ॲन आणि द. ॲनचा अर्थ काय असतो, ॲनला आपण काय म्हणतो, द. द हे वाक्यामध्ये येणारं नाऊन निश्चित करण्यासाठी आपण वापरत असतो. चला, आर्टिकल कशाला म्हणायचं तर ग्रामरमध्ये ॲन आणि दी हे 3 वर्ड आहेत. ह्या 3 वर्डला काय म्हटलं जातं मित्रांनो, आर्टिकल्स असं म्हटलं जातं. ओके, आता पहा, त्यालाच आपण आर्टिकल्स असं म्हणतो. पुढं, अँड आर्टिकल्स आल्सो नोन ॲज डिटर्मिनर्स. आता डिटर्मिनर्स म्हणजे काय तर डिटर्मिनर्स म्हणजे निश्चितक. समोर येणाऱ्या नाऊनला निश्चित करायचं आहे. देणारं नाऊन ॲन वापरतो किंवा द वापरतो, त्यावेळेस आपल्याला ती नेमकी संख्या किती आहे त्याकरिता आपल्याला वाक्यामध्ये डिटर्मिनर्स वापरावे लागतात. आता डिटर्मिनर्स म्हणजे काय, माझ्या हातामध्ये एक पेन आहे, आपण काय म्हणतो, पेन म्हणतो. पण माझ्या हातामध्ये एकापेक्षा जास्त जर पेन असतील तर काय म्हणावं लागेल, मेनी पेन्स म्हणावं लागेल. म्हणजे इथं मेनी वापरलं, मेनी काय झालं, डिटर्मिनर झालं. लक्षात ठेवा, म्हणजे मी खूप पाणी पिलो म्हणजे आय ड्रिंक मच वॉटर, म्हणजे वॉटरच्या अगोदर वापरता येत नाही, पण मच वापरावं लागेल की नाही. मच हे डिटर्मिनर झालं, ज्याला आपण काय म्हणतो, निश्चितक. वाक्यामधले ही निश्चितके आहेत व्याकरणामध्ये. हे वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा येणारे शब्द आहे, हे शब्द आपल्याला यूज करावे लागतात. पहा, म्हणून आपणाला अँड द सोडून बाकी सगळे आपण व्याकरणामध्ये त्यांना डिटर्मिनर्स म्हणतो. म्हणून आर्टिकलची सुद्धा गणना मी डिटर्मिनर्स मध्ये केलेली आहे. ओके, चला मग प्रत्यक्ष आर्टिकल म्हणजे काय, अँड दी ह्या 3 वर्डला व्याकरणामध्ये आर्टिकल्स असं म्हटलेलं आहे. ओके, अँड म्हणजे एक आणि द म्हणजे एखादी निश्चित व्यक्ती, मग ती एकापेक्षा जास्त असेल किंवा एक असेल. डू यू अंडरस्टँड. आता पहा, आर्टिकल्स म्हणजे काय हा बेसिकली मुद्दा आपल्याला समजला. ओके, स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया टॉपिककडे. आता पहा, टाइप्स ऑफ आर्टिकल्स. आर्टिकलचे 2 प्रकार पडते. आपण म्हटलं की 3 आर्टिकल्स आहेत, त्याच्यामधलं पहिलं कुठलं, आणि ॲन आणि पुढं दी हे आर्टिकल आहे. बघा, मग द याला काय म्हणलं, डेफिनेट आर्टिकल हा पहिला प्रकार पडला आणि इनडेफिनेट आर्टिकल हा सेकंड प्रकार पडला. आता पहा, डेफिनेट आर्टिकल काय आहे, द हे डेफिनेट आर्टिकल आहे, बरोबर. हे काय केलं जातं तर वाक्यामध्ये येत असताना कुणाबरोबर येतं, बिफोर. बिफोर कुणाबरोबर येतं तर अनकाउंटेबल. बघा, बिफोर अनकाउंटेबल अँड काउंटेबल. म्हणजे काउंटेबल आणि अनकाउंटेबल म्हणजे काय, काउंटेबल म्हणजे मोजता येणारे, त्याला आपण काय म्हणतो, गणनीय, गणना करता येणारे. आणि अनकाउंटेबल अगणनीय, आणि याला आपण काय म्हणतो, गणनीय.
गणनीय आणि अगणनीय असे नाऊनचे दोन प्रकार पडतात. म्हणजे काउंटेबल जगामध्ये जेवढे काही नाउन्स आहेत त्यांना आपण व्याकरणामध्ये काउंटेबल आणि अनकाउंटेबल असं म्हटलेलं आहे. ओके, अनकाउंटेबल म्हणजे काय, जे 1 2 3 अशी मोजता येत नाहीत, आणि काउंटेबल म्हणजे काय, जी ॲज अ 1 2 3 4 अशी मोजता येतात, तेव्हा त्याला आपण काउंटेबल म्हणतो. बरोबर. मग हे डेफिनेट आर्टिकल जे आहे हे डेफिनेट आर्टिकल काय केलं जातं, काउंटेबल आणि अनकाउंटेबल अशा दोन्ही नाऊन पूर्वी वापरता येतं. आता थोडंसं पुढे जाऊ. इकडं काय दिलं, इनडेफिनेट आर्टिकल. प्रकार पाडले, याचा अर्थ प्रकार कशाहून पडले जातात, तर त्या वर्डचा किंवा त्या पॉइंटचा ग्रामरमध्ये कसा यूज आहे, कुठल्या वर्ड बरोबर आपण यूज करू शकतो, याच्यावरून त्याचे प्रकार पडत असतात. मग मुद्दा लक्षात ठेवा, पहिला प्रकार जो पडला तो कशाहून पडला, डेफिनेट. कारण जिथं नाऊनला डेफिनेट करायचं असेल मग ते काउंटेबल असू द्यात किंवा अनकाउंटेबल असू द्यात. म्हणजे इथं बॉय असू द्या, मॅन असू द्या, पेन असू द्या, वॉच असू द्या, कुठलंही असू द्या, बॉय असू द्या, गर्ल असू द्या. परंतु अनकाउंटेबलमध्ये वॉटर असेल, ब्रेड असेल, बटर असेल, सॉईल असेल, ऑइल असेल, जे काही अनकाउंटेबल रॉ मटेरियल्स आहेत निसर्गामधले त्यांना आपण अनकाउंटेबल म्हणतो. आणि मग यांच्यापूर्वी सुद्धा हे आर्टिकल वापरता येतं डेफिनेट करण्यासाठी. अगदी सहजपणे आपण पुढे जाऊयात. आता बघा पुढचा मुद्दा, इनडेफिनेट आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकलचे काय विशेष आहे, तर याच्यामध्ये ओनली, काय म्हटलं मी, ओनली बिफोर काउंटेबल, ओनली बिफोर काउंटेबल नाउन्स. म्हणजे काय, तर फक्त मोजता येणारे नाउन पूर्वी आपण त्यांना वापरू शकतो. मोजता येणारे म्हणजे काय, कसे मोजता आले पाहिजेत, ॲज 1 2 3 4 असे मोजता येतात, तेव्हाच त्यांच्या अगोदर यान वापरता येतं. असं का होतं, तर आता लक्षात ठेवा, इथं आणि ॲन वापरत असताना पहिला मुद्दा काय, याचा अर्थ असतो 1. 1 म्हणजे काय, 1. मग ज्याच्या अगोदर 1 2 3 असं मोजता येतं, म्हणूनच आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, आणि ॲन वापरता येऊ शकतो. अजून एक कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. डेफिनेट आर्टिकल जे आहे ओके, हे आर्टिकल आहे, हे आर्टिकल वापरत असताना बोथ, बघा, बोथ काउंटेबल आणि अनकाउंटेबल तर आपण म्हटलं, बोथ सिंग्युलर अँड प्लुरल, बोथ सिंग्युलर अँड प्लुरल. म्हणजे काय, प्लुरल म्हणजे अनेक वचनी, सिंग्युलर म्हणजे काय, एक वचनी, सिंग्युलर म्हणजे काय, एक वचनी, आणि प्लुरल म्हणजे काय, अनेक वचनी. म्हणजे एकवचनी नाम असू द्यात किंवा अनेक वचनी नाम असू द्यात, दोन्हीच्या पुढे आपण वापरता येतो असं आर्टिकल म्हणजे हे आर्टिकल आहे. परंतु इथं लक्षात ठेवा, आणि ॲनचा अर्थ 1 आहे, म्हणून फक्त इथं ओनली बिफोर, बघा, ओनली बिफोर सिंग्युलर नाउन, ओनली बिफोर सिंग्युलर नाउन. म्हणजे फक्त एकवचनी नामापूर्वीच यांचा वापर केला जाईल, अनेक वचनी नामापूर्वी यांचा वापर केला जाणार नाही. हा मुद्दा क्लिअर करून घ्या. ही फक्त बेसिक झालं नाव कुणाचं आर्टिकलचं, की नेमकं प्रकार कुठले पडतात आणि ऍक्च्युअली कुठं वापरायचं ते, बरोबर आहे की नाही. बाकी इतर डिटर्मिनर्स वगैरे आपण वापरू शकतो. आता पहा, आर्टिकलच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, हे झालं डेफिनेट आर्टिकल आणि हे झालं इनडेफिनेट आर्टिकल. ओके, काउंटेबल आणि अनकाउंटेबल दोन्ही नाऊनच्या पूर्वी वापरता येईल. इकडं फक्त आणि फक्त काउंटेबल नाऊनच्या पूर्वी वापरता येईल, ते बी सिंग्युलर, फक्त सिंग्युलर नाऊनच्या पूर्वी वापरता येईल. आता आणखी थोडंसं आपण पुढे जाऊयात. पहा, आता थोडीशी गंमत आहे. आपण ऍक्च्युअली आर्टिकल कुठं वापरतो, तर नाऊन पूर्वी वापरतो, इतर शब्दापूर्वी वापरतो. मग नेमका ऍक्च्युअली प्रॅक्टिकली प्रश्न कसा विचारला जातो, ही खूप महत्त्वाची बाब असते. मग पाठीमागं आलेल्या प्रिव्हियस एक्झाम मधील प्रश्न असतील किंवा आगामी एक्झाम मध्ये येणारे प्रश्न असतील, ग्रामर डझन चेंज, ग्रामर चेंज होतं का, नाही चेंज होत. आणि म्हणून करिता आपल्याला एक प्रॉपर वेनी जर आपण ग्रामर व्यवस्थित जर रूपाने केलं, तर मित्रांनो ग्रामरवरचे मार्क हे आपल्याला आउट ऑफ मिळणार आहेत. इथं आपल्याला कुणीही अडवू शकत नाही. म्हणून ते तरी आपल्या हातचे मार्क आहेत, ते तरी आपल्याला मिळवता आले पाहिजेत. आणि मग खरा जो राजमार्ग असतो टॉपिक शिकण्याचा, तो मी आज तुम्हाला दाखवतो. आता थोडीशी गंमत लक्षात ठेवा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, एंडिंग पर्यंत पहा. तुमचे बरेचसे प्रश्न मनामधले मिटलेले असतील, आर्टिकल सोपं झालेलं असेल. ओके, चला. जरी आर्टिकल 3च असली तरी आर्टिकल खूप गफलत करतं, आपण ऐन वेळेला प्रश्न चुकतो. ओके, आता बघा, वन्स एकदा काय, अ फार्मर. आता फार्मर म्हणजे काय, शेतकरी. फार्मर म्हणजे काय, शेतकरी. त्याला पिजंट सुद्धा म्हणतो. पिजंट म्हणजे काय, शेतकरी, आणि पिजंट्री म्हणजे शेतकरी वर्ग. आता बघा, फार्मर एक आहे, एक फार्मर. फार्मर हे नाऊन आहे, आणि फार्मर हे नाऊन असून हे कसं आहे, काउंटेबल आहे. पहा कसं आहे, नाऊन कसं आहे, काउंटेबल म्हणजे मोजता येतं. का वापरलं, काउंटेबल आहे. आणि आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा, हे कॉमन नाऊन आहे. हे काय आहे, कॉमन नाऊन आहे.
म्हणजे मी सांगितलं तुम्हाला काउंटेबल नाऊनच्या अगोदर कॉमन नाऊनच्या अगोदर आर्टिकल वापरता येतं. इथं किती फार्मर एक म्हणून इथं अ आर्टिकल वापरलं. काय वापरलं? अ आर्टिकल वापरलं. आता अ आणि अँड मधला काय डिफरन्स आहे तो पण आपण बघूयात. बरोबर. आता बघा, म्हणजे नाऊन पूर्वी आर्टिकल येतं का? येतं. वापरावंच लागतं कॉमन नाऊन पूर्वी आर्टिकल. आणि जर आपण नाही वापरलं तर ते पूर्ण मानव जातीचा बोध करतं. फॉर एक्झाम्पल मॅन इज मॉर्टल, माणूस हा मर्त्य प्राणी आहे. तिथं आपण अ वापरू शकत नाही. का? तर तिथं माणूस म्हणजे काय? एकच माणूस मर्त्य नाही, तर पृथ्वी तलावर असणारे सर्व मनुष्य हे मर्त्य आहेत, म्हणून तिथं आर्टिकल घेत नाही. कितीतरी एक्झाम मध्ये त्याच्यावरती प्रश्न आला. ओके. आता तो मुद्दा वेगळा. आता बघा इथं काय आलं? अ फार्मर आलं, म्हणजे एक शेतकरी अँड आणि हे कंजंक्शन आहे. ग्रामर बघा कसं, ग्रामर आपण रूल्स मध्ये पाठ करत आलोय आतापर्यंत, तसं गरजच नाही मित्रांनो. आणि महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपण पुस्तकी बेसमध्ये गेलो किंवा ऍक्च्युली रिडिंग बाजूला ठेवतो आपण आणि डायरेक्ट रूल्स पाठ करण्याच्या भानगडीत पडतो. तसं न करता मित्रांनो एक प्रॉपर वे आपण अवलंबला पाहिजे. आणि तसं जर केलं तर एव्हरी स्टुडंट कॅन बरोबर गेट मॅक्सिमम मार्क इन एव्हरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. डू यू अंडरस्टँड? आणि मग हा मुद्दा लक्षात आला पाहिजे. बघा, अँड हिज वाईफ. आता एक गंमत सांगतो, इथं वाईफ म्हणजे बघा पत्नी, याचा वाईफ सुद्धा काय एक नाऊन आहे. वाईफ म्हणजे काय? पत्नी, बायको. आणि मग इथं येत असताना इथं ही झालंय. आता त्याची बायको असं म्हणायचंय, एक बायको असं म्हणायचं नाही. अ वाईफ असं म्हणतो. आय हॅव अ वाईफ, मला एक पत्नी आहे. ओके, मी मोनोगॅमी आहे. आय हॅव मेनी वाईव्ज, तिथं मी मेनी वापरलं. मग जिथं एक सांगायची तिथं काय करावं लागेल? अ आणि ॲन घ्यावं लागेल. गंमत बघा. पण इथं पण एकच वाईफ आहे, त्याची बायको, म्हणून इथं काय आलं? हीज हे आर्टिकल न वापरता तिथं ते डिटर्मिनर वापरलेलं आहे. त्याला डिटर्मिनर्स म्हणतात लँग्वेजमध्ये. खूप सारी गंमत आहे. आता बघा, इथं लिव्ड इन अ विलेज. बघा आर्टिकल कुठे येतं? विलेज हे नाऊन आहे आणि विलेज हे काय? काउंटेबल नाऊन आहे. विलेज सुद्धा काय झालं? काउंटेबल नाऊन झालं. पहा गंमत कशी आहे. आणि मग इथं अ काय आलं? एक विलेज, एक खेड, म्हणून इथं विलेज आलं. विलेज हे नाऊन आहे. मग आता एक गंमत झाली, पाठ करायचं का ते आर्टिकल्स? नाही. अ ह्याने काउंटेबल नाऊनच्या पूर्वी वापरता येतं, सिंगल नाऊनच्या पूर्वी वापरता येतं. हे वाक्यात आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे वाक्यात जिथं जिथं आर्टिकल्स येतील त्याच्या पुढे 100% नाऊन असायला पाहिजे. आणि याचा वापर कुठं होतो? एक सांगतो तुम्हाला. हा जो आपल्याला एक टॉपिक आहे मित्रांनो, IBPS TCS ला असेल किंवा MPC मध्ये सुद्धा तो टॉपिक वरती प्रश्न विचारलेले आहेत. तो टॉपिक म्हणजे पाराजंबल. पाराजंबल. पाराजंबल मध्ये आपल्याला काय केलं जातं? पाराजंबल आपण काय म्हणतो? सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणतो. पाराजंबल सुद्धा 80% क्वेश्चन मित्रांनो आर्टिकल वरती सोडवता येतात. 80% क्वेश्चन हे आर्टिकल वरती सोडवता येतात. पाठीमाग मी पाराजंबल एक टॉपिक घेतलेला आहे. त्या टॉपिक मध्ये जर तुम्ही गेले मित्रांनो तर तिथं तुम्हाला लक्षात येईल की आर्टिकल वरून मी अशी अगदी सहजरित्या प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला थोडंसं गाईड केलेलं आहे. त्यामुळं कुठलाही टॉपिक हा असा एकसंध एकमेकाशी बांधलेला असतो. लोनली टॉपिक नसतो कुठलाही. ऑल टॉपिक्स डिपेंड्स वन अनदर. सो दॅट आपल्याला सगळ्या टॉपिकचं एकमेकाशी काय करता आलं पाहिजे? रिलेशन आपल्याला जोडता आलं पाहिजे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आता पहा, इथं नाऊन आलं म्हणून इथं आर्टिकल आलं. ओके, अ आलं. ओके, बघा, विथ डिअर स्मॉल सन. आता इथं सन सुद्धा नाऊन आहे की नाही? नाऊन आहे. मग इथं आर्टिकल पाहिजे होतं, अ स्मॉल सन म्हणू शकत होतो, पण काय म्हणायचं होतं? त्यांचं म्हणायचं होतं, म्हणून इथं काय गेलं? डिअर हे डिटर्मिनर आलेलं आहे. डिटर्मिनर ऍडजेक्टिव्ह आहे ते. दे, देम, डिअर त्यांचं म्हणण्यासाठी. चा, चीचे मराठीमध्ये जसं विशेषणाचं काम करतात शब्द षष्टी विभक्ती, तसं इंग्लिशमध्ये पजेसिव्ह केस हे विशेषणाचं ऍडजेक्टिव्हचं काम करते. अगदी सोपं आहे हे सगळं. आणि ह्याला देची पजेसिव्ह केस देअर आहे. ह्याला पाठ केलं पाहिजे का? नाही. आणि तेच करत आलो आपण आतापर्यंत, म्हणून मार्क पडत नाहीत, म्हणून आपण इंग्लिशला अवघड म्हणत आलो. हा मुद्दा तुम्ही विसरू नका मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि मग इथं डिअर आलं, इथं सन नाऊन आहे. जिथं नाऊन येईल का तिथं, पण बघा इथं स्मॉल आलं. स्मॉल कोण आलं? ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे. स्मॉल काय आहे? ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे. म्हणजे ऍडजेक्टिव्हच्या अगोदर कोण आलं? डिटर्मिनर आलं. आणखी थोडंसं पुढे जाऊयात. ओके, बघा, दे म्हणजे काय ते बघा. एक शेतकरी आणि त्याची वाईफ कुठं राहत होते? एका खेड्यामध्ये राहत होते. आलं वाक्य, अर्थ कळायला लागला. पुढं विथ डिअर स्मॉल सन, त्यांच्या एक लहान मुलाबरोबर ते राहत होते. अर्थ कळला की नाही वाक्याचा? आणि हा मुद्दा लक्षात ठेवा. पाराजंबल खूप IMP आहे. मी पाराजंबल कसं घ्यायचं? कुठलाही विद्यार्थी पाराजंबलचे मार्क जाऊ शकत नाही त्याचे, जर व्यवस्थितरित्या केलं तर. पाठीमाग मी 2 लेसन YouTube वरती सुद्धा घेतलेले आहेत. आता पहा,
दे लव, लव हे वर्ब आहे प्रेम करणे. बघा हिम कुणावरती, त्याचे हिम कुणासाठी आलं, सनसाठी आलेलं आहे. व्हेरी मच, व्हेरी मच म्हणजे खूप, मच ॲडजेक्टिव्ह, व्हेरी मॉडिफायर, सगळी गंमत आहे. ओके चला, मचच्या अगोदर आपण व्हेरी घेऊ शकतो. ओके पुढचा मुद्दा, वी मस्ट हॅव अ पेट. आता बघा पेट हे नाऊन आहे की नाही, एक पाळीव प्राणी. पेट हे नाऊन आहे, काउंटेबल आहे. अ म्हणजे एक, लक्षात आलं. त्यांच्याकडे एक पाळीव काय होता, पेट होता. बघा द फार्मर सेड टू हिज वाईफ, सॉरी ते काय म्हणतं, वी मस्ट हॅव अ पेट. आपल्याकडे एक पेट असणं मस्ट आहे, बंधनकारक आहे. एक पाळीव प्राणी असायला पाहिजे आपल्याकडे, जो आपल्या मुलाशी काय करेल, मुलाला त्याच्यामुळे थोडासा विरंगुळा होईल. ओके बघा मग द फार्मर. आता एक गंमत लक्षात ठेवा, मी इथपर्यंत का आणलं तुम्हाला, एक गंमत सांगतो. आतापर्यंत इथं अ फार्मर आलं होतं, पण आता फार्मर चेंज झालाय का वाक्यामध्ये, नाही चेंज झालेला. म्हणजे तोच फार्मर पुन्हा वाक्यामध्ये डबल आलेला आहे. डू यू अंडरस्टँड. मग आता एक गंमत सांगतो तुम्हाला, आपल्याला कुठलाही रूल्स पाठ नाही करायचा. मी ग्रामर आर्टिकलचे मार्क हे आउट ऑफ पडू शकतात, ग्रामरचे मार्क हे आउट ऑफ पडू शकतात. एवढा कॉन्फिडन्स मी तुम्हाला का देतो, तर याच्या मागे पण रिझन आहेत. आता बघा एक गंमत सांगतो, इथं पहिल्यांदा जर उल्लेख झालेला आहे आर्टिकलचा, नाऊनचा वाक्यामध्ये फर्स्ट टाइम उल्लेख झाला, आणि ज्यावेळेस असा पहिल्यांदा उल्लेख झाला त्यावेळेस आपल्याला अ किंवा ॲनच घ्यावा लागेल. पण त्याच वाक्याचा पुन्हा पुन्हा, त्याच नाऊनचा पुन्हा पुन्हा वाक्यामध्ये रिपिटेशन होत असेल तर लक्षात ठेवा, इथं द हे आर्टिकल घ्यावं लागतं, आणि द हे डेफिनाइट आर्टिकल आहे. द हे काय आहे, डेफिनाइट आर्टिकल आहे. एका सेम नाऊनचा वाक्यात पुन्हा पुन्हा रिपिटेशन व्हायला लागले की आर्टिकल द वापरावं लागतं, म्हणून त्या आर्टिकलला डेफिनाइट आर्टिकल म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, पहिल्यांदा एखादी गोष्ट आपल्याला समोर दिसते त्यावेळेस आपण अ घ्यायचं किंवा ॲन घ्यायचं उच्चारानुसार ते, आणि ज्यावेळेस आपण पुन्हा पुन्हा नाऊनचा उल्लेख व्हायला लागले त्यावेळेस द हे डेफिनेट आर्टिकल घेतो. मग डेफिनेट आर्टिकल हे सिंग्युलर आणि प्लुरल अशा दोन्ही नाऊन पूर्वी वापरता येतं, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. मग इथं सुद्धा सिंग्युलर नाऊन पूर्वी द आलं, याचा अर्थ काय, नाऊन फिक्स झालेलं आहे आत्ता, म्हणून द आर्टिकल वापरलं, म्हणून त्याला डेफिनेट आर्टिकल म्हणतात. निश्चित नाऊन आहे ते. मुद्दा समजला. आता बघा म्हणजे हे सिंग्युलर, सेड टू हिज वाईफ, त्याच्या पत्नीला तो काय म्हणला, वन डे एके दिवशी. वेन केव्हा, आवर सन ग्रो अप, आपला मुलगा केव्हा ग्रो अप होणार आहे, केव्हा वाढणार. बघा ही विल नीड, लक्षात आलं, वेन आवर सन ग्रो अप. बघा ही विल नीड काय, कंपॅनियन. कंपॅनियन म्हणजे काय, सहकार्याची गरज आहे, एक सोबतीची गरज आहे त्याला. दिस पेट विल बी आवर सन्स कंपॅनियन, हिज वाईफ लाईक द आयडिया. ओके द आयडिया म्हणजे काय, इकडं मागं त्यांना आयडिया सुचवलेली आहे कुठली, त्याला एक कंपॅनियन पाहिजे, म्हणून इथं त्या आयडियाला कंपॅनियन पाहिजे हीच आयडिया आहे, म्हणून इथं द आर्टिकल वापरलंय. ओके मुद्दा लक्षात ठेवा. आणि मग इथं असाच टॉपिक पुढे जातो. ओके मग इथं सन सुद्धा नाऊन आहे, पण इथं आवर घेतलंय, पॉझिटिव्ह केस घेतली ॲडजेक्टिव्ह, डिटर्मिनर म्हणूया आपण त्याला. ओके इथं सन्स हे ॲडजेक्टिव्ह आहे, पॉझिटिव्ह केस. ॲडजेक्टिव्ह म्हणून कोण कोण येतं, ॲडजेक्टिव्ह म्हणून नाऊन येतं, ॲडजेक्टिव्ह म्हणून प्रोनाऊन येतं, ॲडजेक्टिव्ह म्हणून ॲडजेक्टिव्ह येतं, आणि ॲडजेक्टिव्ह म्हणून पॉझिटिव्ह केस सुद्धा येते. लक्षात ठेवा, हा थोडासा डीपमध्ये भाग झाला, आणि तसं शिकल्या बिगर मार्क पडत नाहीत. आता लक्षात ठेवा, द आयडिया इथं डेफिनेट आर्टिकल घेतलेला आहे. थोडंसं आणखी तुम्हाला पुढे घेऊन आपण प्रश्नाकडे जाऊयात. ओके कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पहा, वन इव्हिनिंग, एके सायंकाळी, द फार्मर. का, आता एकदा फार्मर वाक्यामध्ये पहिल्यांदा आला की इथून पुढे दच घ्यावं लागेल. ओके द फार्मर ब्रॉट. ओके ब्रॉट म्हणजे काय, ब्रिंग. ब्रिंगचं काय होतं, ब्रॉट. ब्रॉट म्हणजे ब्रिंग म्हणजे काय, आणणे किंवा घेऊन येणे. ओके काय, ब्रिंग विथ हिम अ, बरोबर, टायनी काय, मुंगूस. ओके एक मुंगूस त्यांनी आणलेला आहे. मग इथं अ का वापरलं, तर एक बघा, आणि इथं मुंगूस हे काय आहे, नाऊन आहे. मग इथं मंगूस नाऊन आहे, तर इथं अ आर्टिकल आलेला आहे. मग आता एक गंमत सांगू तुम्हाला, एक गंमत सांगतो, लक्षात ठेवा. इथं आर्टिकल आलं की नाही, आलं. मग इथं टायनी हे काय झालं, आर्टिकल येत असताना डायरेक्ट मुंगीच्या लगेच अगोदर आले का, नाही, तर इथं टायनीच्या अगोदर आलेला आहे. याचा अर्थ हे ॲडजेक्टिव्ह आहे. हे काय, ॲडजेक्टिव्ह आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो. लक्षात ठेवा, एक बेसिकली गोष्टी आपण घेऊन पुढे जातोय. पार्ट 1 पाहतोय फक्त आपण, प्रश्न सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. लक्षात आलं. चला लाईक करा, आणि चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. आता बघा इथं ॲडजेक्टिव्ह आलं का, आलं. पुढं बघा, आता इथं नाऊन आलं. म्हणजे आता एक गंमत सांगू, आर्टिकलची पोझिशन पण आपल्याला माहित पाहिजे. आर्टिकल येताना लगेच नाऊन पूर्वी येतं असं मी म्हटलं, पण आता एक सांगतो, ज्यावेळेस नाऊनला ॲडजेक्टिव्ह येतं जोडून, त्यावेळेस आर्टिकलला ॲडजेक्टिव्ह काय म्हणतं, बाळा तू जरा माझ्या पाठीमागे जा, मी जरा नाऊनच्या जवळ जातो,
आणि म्हणून काय होतं, पोझिशनमध्ये आर्टिकल हे बिफोर नाऊन येतं, आर्टिकल हे ॲडजेक्टिव्हच्या अगोदर येतं, जेव्हा ॲडजेक्टिव्ह पुढे कोण असतं, परत कोण असतं, नाऊन असतं, कारण पुढे नाऊन आल्याशिवाय मागे ॲडजेक्टिव्ह येत नाही. ओके, बघा, इट्स अ बेबी मंगूस. लक्षात ठेवा, बेबी हे नाऊन आहे का, आहे. बेबी हे कॉमन नाऊन आहे. गंमत आहे का, बेबी हे काय कॉमन नाऊन आहे. इथं पण आर्टिकल आलं का, पहिल्यांदा उल्लेख झाला नाऊनचा वाक्यामध्ये बेबी. ओके, बेबी म्हणून इथं काय आलं, कॉमन नाऊन पूर्वी आर्टिकल आलं. सेड इज वाईफ. बघा इथं जे दिसतंय की नाही, हे सगळं हे डिरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. डिरेक्ट इनडायरेक्ट स्पीच सुद्धा या पद्धतीनं असतं. डबल अवतरणचिन्हामध्ये असणारं वाक्य हे डिरेक्ट स्पीच असतं. बघा, बट विल सन बी फुल्ली ग्रोन, ही विल बी अ फ्रेंड टू आवर सन. आणि तो आपल्या काय मुलाचा काय होईल, फ्रेंड होईल. इथं फ्रेंड काय आहे, कॉमन नाऊन आहे. फ्रेंड काय आहे, कॉमन नाऊन आहे. लक्षात ठेवा, इथं म्हणून इथं आर्टिकल वापरलेलं आहे. लक्षात ठेवा, जिथे जिथं नाऊन आहे तिथं आर्टिकल आले का, आलं आर्टिकल. कुठेही बघा तुम्ही, जिथं नाऊन आलंय तिथं आर्टिकल आलेलंच आहे. म्हणून आपण ग्रामरमध्ये कितीतरी वेळा रूल्स पाठ करत आलेलो आहोत की आर्टिकल नंतर येणारा शब्द नाऊन असतो, ॲडजेक्टिव्ह नंतर येणारा शब्द नाऊन असतो. मग ह्या बेसिकली गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. मग आर्टिकल शिकण्यासाठी हे किती पुरेसं आहे बघा. ओके, मग प्रश्न कसे येतात हे तशीच पातळी थोडीशी पुढे जाईल. लक्षात आलं का. आता बघा, मग बेसिकली आर्टिकल म्हणजे काय हे अकॉर्डिंग तुम्हाला समजत आलेलं आहे की आर्टिकल हे नाऊन पूर्वी वापरता येतं. ओके, आणखी थोडंसं पुढे घेऊया आपण 5 मिनिट आणि मग मेन टॉपिकला आणखी आपण पुढे जाऊयात. बघा, बोथ हे ऍक्च्युली बोथ द असतं, दोन्ही. द बोथ कधीच नसतं मित्रांनो. हा जो प्रश्न आला मित्रांनो टेक्निकल एक्झाम मध्ये काय केला होता, हा प्रश्न विचारला गेला होता. ओके, बोथ द असतं का द बोथ असतं, इथं पण प्रश्न आहे. बोथ द बेबी का, तर बघा बोथ का वापरले म्हणजे दोन्ही. याचा अर्थ इथं बघा, द बेबी अँड द मंगूस. बोथ बरोबर नेहमी अँड असतं, बोथ बरोबर नेहमी जोडी कोणाची असते, अँड असते. कितीतरी वेळा ग्रामरला याच्यावरती प्रश्न आहे. ग्रामर डझंट चेंज, ग्रामर हिथं आहे. ग्रामर हे जगलं पाहिजे. ग्रामर हे आपल्या बोलीभाषेमध्ये असतं. ग्रामर हे पॅसेजमध्ये दडलेलं असतं. एव्हरी टॉपिक वी कॅन लर्न अकॉर्डिंग थ्रू पॅसेज आपण शिकू शकतो. तेवढी त्या ठिकाणी आपली प्रगल्भता वाढलेली पाहिजे आणि वाढू शकते. आता पहा, इथं येत असताना बोथ आलं आणि मग इथं अँड आलेलं आहे का, आलं. बोथ बरोबर नेहमी कोण येतं, अँड येतं. आता लक्ष द्या, इथं मुंगूस हे कोण आहे, नाऊन आहे बरोबर. पुन्हा पुन्हा उल्लेख व्हायला लागला म्हणून इथं पण द आलं, इथं पण द आलं. हे काय झाले मित्रांनो, डेफिनाइट आर्टिकल झाले. हे काय झाले, डेफिनेट आर्टिकल झाले. लक्षात ठेवा. आणि मग इथं ग्रोचं दुसरं काय झालं, ग्रीव झालं. इन 5 or 6 months द मंगूस. ओके, द मंगूस पुन्हा पुन्हा उल्लेख व्हायला लागला. हॅड ग्रोन अप, वाढलं, मोठं झालं. टू इट्स फुल साईज, अ लवली ॲनिमल. आता एक गंमत सांगणार आहे. ॲनिमल काय आहे, आलं का कॉमन नाऊन, काय आलं, एक कॉमन नाऊन आलं. आणि लवली एक कोण झालं, ॲडजेक्टिव्ह झालं. लवली ॲडजेक्टिव्ह. याला एक आणखी एक शब्द आहे ॲमिएबल. सिनॉनिम्स कुठला, ॲमिएबल. ॲमिएबल म्हणजे लवेबल. ॲमिएबल आणि ॲमिकेबल. ॲमिकेबल म्हणजे फ्रेंडली आणि ॲमिएबल म्हणजे लवेबल, स्वीट, गोड. आणि मग इथं अ आलं. मग इथं बघा, हे कोण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. एडीजे म्हणजे ॲडजेक्टिव्ह. आणि इथं कोण आलं, आर्टिकल आलेलं आहे. म्हणजे आर्टिकल प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस कॉमन नाऊन. याचा अर्थ ज्यावेळेस आर्टिकल नाऊनच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह येतं इतर कुठलं तरी, त्यावेळेस आर्टिकल काय होतं, ह्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर जातं, ॲडजेक्टिव्हच्या बिफोर जातं. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस असं जातं मग एक लक्षात ठेवायची, याच्या उच्चारानुसार आपण आर्टिकल घ्यायचंय. मागे जे ॲडजेक्टिव्ह येतं त्याच्या उच्चारानुसार आपल्याला काय करायचं, आर्टिकल घ्यायचं असतं. मग एक थोडीशी गंमत आणखी सांगतो, बघा ऐका. विथ 2 शायनी ब्लॅक आईज. इथं आईज आलं बघा, इथं काय आलं, आईज आलं. आईज हे कसलं नाऊन आहे, प्ल्युरल नाऊन आहे. प्ल्युरल, आईचं आईज होतं, प्ल्युरल आहे. मग प्ल्युरल नाऊन पूर्वी अ अँड वापरता येत नाही. रूल्स क्लिअर झाला मित्रांनो. पाठ करायचं का आता, नाही करायचं, अगदी सहज होणार आहे ग्रामर. आता पहा, अँड पुढे मात्र अ बसी टेल. टेल म्हणजे सेफ्टी. आता लक्षात ठेवा, हे ॲडजेक्टिव्ह झालं. सेफ्टी एकच या अर्थाने बरोबर आलेलं आहे म्हणून वाक्यामध्ये अ घेता आलं. ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल आलेलं आहे. टेल. टेल म्हणजे आपल्याला माहिती आहे, TELL, TALE. हे टेल म्हणजे सेफ्टी. टेल म्हणजे काय, कथा. आणि टेल म्हणजे काय, ते वर्ब आहे, सांगणे. हे नाऊन आहे, ते पण नाऊन आहे, हे वर्ब आहे. आता बघा, द फार्मर, कारण आता द तुमच्या लक्षात आले, पुन्हा पुन्हा उल्लेख लागले, द यायला लागले. सन्स वॉज स्टील अ बेबी इन द क्रॅडल स्लीपिंग अँड क्राईंग
अल्टरनेटली. ओके, आता बघा अशी कथा थोडी बरोबर पुढे जाते. ओके, इथं बेबी आलं बरोबर, इन द क्रॅन्डल, बाकी सगळ्या गोष्टी. आता लक्षात ठेवा, इथं आर्टिकलचा एक मुद्दा आपल्या लक्षात आला की आर्टिकल येत असताना फर्स्ट टाइम वाक्यात आर्टिकलचा उल्लेख व्हायला लागला, त्यावेळेस आर्टिकल अ येतं, पुन्हा पुन्हा आर्टिकल यायला लागलं की आर्टिकल नाऊन वाक्यात रिपीट व्हायला लागलं की आर्टिकल द येतं. म्हणजे याचा अर्थ, आणि आर्टिकल कुठे येतंय तर नाऊनच्या पूर्वीच येतं. कुठे येतं? नाऊनच्या पूर्वी येतं, ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी येतं. ही थोडीशी कन्सेप्ट आपल्या लक्षात आली. म्हणजे आर्टिकल आता पाठ करायची गरज नाही. वन डे, द फार्मर आलं इथं बघा. आता थोडंसं इथं पण द मार्केट आलं, टू द मार्केट. इथं द बेबी आर्टिकल आलं, पुढं नाऊन आलं. लक्षात ठेवा, इथं द आलं याचा अर्थ पुढं नाऊन असायला पाहिजे. गंमतला, इथं द आलं याचा अर्थ पुढं नाऊन असायला पाहिजे. इथं द आलं याचा अर्थ पुढं नाऊन असायला पाहिजे. इथं ॲन आय आलं. आता एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली आपल्याला. काय मिळाली बघा? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ आणि ॲन. आता मग फक्त अच आर्टिकल घ्यायचं होतं, ॲन घ्यायची काय गरज होती? आता एक वेगळी गोष्ट सांगतो. अ आणि ॲन मधला सगळ्यात महत्वाचा डिफरन्स कुठला असेल तर तो डिफरन्स असतो मित्रांनो प्रोनाऊन्सिएशन. प्रोनाऊन्सिएशन. आता प्रोनाऊन्सिएशन म्हणजे काय तर उच्चार. उच्चार म्हणजे नाऊनच्या अगोदर अ घ्यायचं की ॲन घ्यायचं, हे सर्वस्वी कशावर डिपेंड आहे? ते आहे त्याच्या अगोदर त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं होतं त्या नाऊनचं. इथं ॲन आय वापरलंय, लक्षात ठेवा. ॲन आय, आय असा उच्चार करतो की नाही आपण, इथं स्वराप्रमाणे उच्चार होतो. स्वर. मराठीमध्ये जसे 12 14 काय स्वर असते, तसं इंग्लिशमध्ये किती आहेत? ए, ई, आय, ओ आणि यू. ए, आय, ओ, यू हे काय स्वर आहेत. याला काय म्हणतात? वावल्स म्हणतो आपण. वावल्स म्हणजे काय? स्वर असं म्हणतो. हे वावल्स आहेत की नाही, यांच्याप्रमाणे उच्चार झाला तर आपण ऍक्च्युली काय करायचं? ॲन घ्यायचं. कुठलंही लेटर येऊ द्यायचं, लेटरवर जायचं नाही. कशावर जायचं? आर्टिकलला, प्रोनाऊन्सिएशन वरती जायचं. आणि ज्याचा उच्चार स्वरांप्रमाणे होतं, अ, आ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ असं मराठीमध्ये स्वर आहे, त्याप्रमाणे उच्चार किंवा इंग्लिशमधल्या स्वरांप्रमाणे उच्चार झाला, ते आपण थोडंसं प्रोनाऊन्सिएशन वेगळ्या एका चॅप्टरमध्ये आपण शिकूयात. लक्षात आलं? ते थोडंसं डीपमध्ये आणखी गोष्ट आहे. एवढ्यावरून सुद्धा तुमचा प्रश्न चुकत नाही. म्हणून इथं काय वापरलं? ॲन वापरलं. म्हणजे ॲन कधी घ्यायचं? बिफोर, बघा, बिफोर वावल साऊंडिंग, वावल साऊंडिंग लेटर्स. बिफोर वावल साऊंडिंग लेटर्स म्हणजे काय? जिथं स्वरांप्रमाणे उच्चार होणारे लेटर येतात तेव्हा ॲन वापरायचं, आणि इथं काय वापरायचं? बिफोर कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे काय? व्यंजन. कॉन्सोनंट म्हणजे काय? कॉन्सोनंट साऊंडिंग. कॉन्सोनंट साऊंडिंग लेटर. कॉन्सोनंट साऊंडिंग. कॉन्सोनंट साऊंडिंग लेटर म्हणजे व्यंजनाप्रमाणे जर उच्चार होत असेल लेटरचा तर काय करायचं? अ घ्यायचं. मुद्दा क्लिअर होते बाळांनो? चला, अगदी सहजपणे. आणि मग इथं लक्षात ठेवा, इथं प्रोनाऊन्सिएशनचा मुद्दा येतो अ आणि ॲनचा, म्हणून अ आणि ॲन मध्ये तो लिटल डिफरन्स आहे. बरोबर? बाकी मुद्दा काही. लेटर कुठलं येऊ द्या, प्रोनाऊन्सिएशन महत्वाचं आहे, उच्चार महत्वाचा आहे. उच्चार जर स्वरांप्रमाणे झाला तर ॲन घ्या, व्यंजनाप्रमाणे झाला तर अ घ्या. बाकी दोन्हीचा अर्थ एक असाच असतो. दोन्हीचा अर्थ काय? एक, वन असा अर्थ आहे, त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही. हे सिंग्युलर नाऊन पूर्वीच येतील, पण फक्त डिफरन्स एवढाच आहे, वावलचा आणि कॉन्सोनंटचा. विद्यार्थी मित्रांनो, समजत असेल तर खाली लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स बॉक्समध्ये जावा, कमेंट करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओज मला काय होतील आणखी तुमच्यासाठी बनवता येतील. बरोबर आहे की नाही? आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. ओके, बघा मुद्दा कळतोय. ऍक्च्युली बेसिकली या मुद्दे आपल्याला समजले पाहिजेत. आणि मग अशी स्टोरी पुढे जाते. इथं द चाइल्ड घेतलं, द मुंगूस पुन्हा पुन्हा येतोय, या अर्थाने आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून इथं एक गंमत सांगतो आणखी एक. बघा, आर्टिकलचे रूल्स, बरेचसे प्रश्न सुद्धा मी याच्या अकॉर्डिंग सोडवून दाखवू शकतो. बघा आता काय, ही अशी स्टोरी पुढे जाते, हे आपल्याला माहिती आहे. आता द फार्मर वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा यायला लागलं, इथं आर्टिकल आलं, इथं अ फ्रेंडली ॲनिमल आलं. ओके, पुन्हा पुन्हा आर्टिकल आलं वाक्यामध्ये, इथं आर्टिकल आलं, तिथं नाऊन आहे. इथं एक गंमत सांगतो. इथं काय आलंय? द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. आता तिथं फ्रेंड्स आहे, इथं ऑफ आहे, इथं बेस्ट आहे, आणि इकडं द वापरलंय. इथं द आहे, याचा अर्थ काय? इथं बेस्ट आलं मित्रांनो. बेस्ट, बेस्ट काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. तीन गोष्टी लक्षात ठेवा: गुड, बेटर आणि बेस्ट. गुड, बेटर आणि बेस्ट. गुड ही मित्रांनो पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतो, त्याला पॉझिटिव्ह डिग्री म्हणायचं. बेटर ही सीडी म्हणजे कंपेअर डिग्री असते, आणि बेस्ट ही एसडी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री असते.
ज्या वेळेस वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री असते त्यावेळेस 100% सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतं आणि हे इथं द बेस्ट हे काय आहे तर बेस्ट हे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. याला काय म्हणायचं बेस्ट हे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मग काय द बिगेस्ट असेल, लक्षात ठेवा बिगेस्ट असेल, हायेस्ट असेल, बिगेस्ट असेल, हायेस्ट असेल, टॉलेस्ट असेल, काही असू द्या. आणखी ऍडजेक्टिव्ह आहेत. सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आलं ज्याच्या शेवटी कोण असतं ईएसटी सफिक्स लागलेला असतो. ईएसटी सफिक्स असेल तर ते सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतं, डिग्री सुपरलेटिव्ह असते. त्यावेळेस सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पूर्वी द हे डेफिनेट आर्टिकलच घ्यावं लागतं. हा एक मुद्दा क्लिअर करून घ्या. म्हणजे बघा आता असं रूल्स या पॉईंट मधून क्लिअर व्हायला लागले. ओके मग आता अँड द बरोबर बेसिकली आपण अँड द काय आहे आर्टिकल कशाला म्हणायचं हा एक मुद्दा आपण काय केला मित्रांनो क्लिअर केला. मग आता थोडंसं आणखी पुढे जाऊयात आपण. ओके बघा मग हा मुद्दा लक्षात आला. इथं द का वापरलं सुपरलेटिव्ह डिग्री आहे म्हणून द वापरायचं. ओके आणि अँड कुठे येतं सिंग्युलर काउंटेबल. आता एक प्रश्न सोडवूया आपण. एका प्रश्नाच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ. प्रश्न काय घेतला TCS म्हाडा 2022 चा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय आहे. In the following questions, a sentence has been given with a blank to be filled with a appropriate article. And घेतलंय कारण appropriate घेतलंय. स्वरांप्रमाणे उच्चार झाला ॲप्रोप्रिएट. इंग्लिशमधून गेलेले स्वर मराठीमध्ये. ओके अरविंद मंगळूरकर यांनी इंग्रजीमधून मराठीमध्ये स्वर लिहिले. कुठले आणि आणि अ. आता बघा आर्टिकल सिलेक्ट द मोस्ट आलं का सुपरलेटिव्ह डिग्री द मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर टू कम्प्लीट द सेंटेन्सेस. प्रश्नातच शिकण्यासारखं किती शिकण्यासारखं आहे. ग्रामर म्हणजे महाराष्ट्रातील कुठल्याही विद्यार्थ्यांनी मला वाटतं इंग्लिशला भ्यायचं कारण नाही जर प्रॉपर वेने गेलं तर. आता पहा ही गंमत कळली. TCS म्हाडाचा प्रश्न आहे. प्रश्न बघूया काय. मिस्टर कुलदीप सिंग इज डॅश डॅश फेमस जर्नलिस्ट इन अमेरिका. इन अमेरिका हे ठिकाण आहे हे प्लेस आलं. हा मुद्दा क्लिअर करून घ्या. प्रिपोजिशनच्या पुढे येणारा शब्द सुद्धा नाऊन असतो. जर्नलिस्ट मात्र हे नाऊन आहे. एक जर्नलिस्ट म्हणजे एक काय झालं कॉमन नाऊन झालं. किती जर्नलिस्ट इथं एक सिंग्युलर दिलेला प्लुरल केलंय का नाही. एक जर्नलिस्ट अनेक म्हणू शकतो आपण. ओके मग आता लक्षात ठेवा पण कसा होता फेमस होता. फेमस हे ऍडजेक्टिव्ह झालं. ADJ म्हणजे काय ऍडजेक्टिव्ह झालं. मग इथं सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे म्हणून इथं आर्टिकल घ्यावंच लागेल. आणि मग आर्टिकल घेत असताना फेमस फ असा उच्चार होतो. यफ ओके स्वरांप्रमाणे उच्चार होत नाही कॉन्सनंटचा उच्चार होतो. आणि म्हणून बघा इथं नाऊन आलं. नाऊनच्या पूर्वी ऍडजेक्टिव्ह आलं आणि याच्या अगोदर आर्टिकल घेऊ शकतो आपण म्हणून इथं आर्टिकल घ्यावं लागतं. इथं ॲन येणार नाही. आर्टिकल तर घ्यावंच लागेल. द पण येणार नाही. याचा अर्थ आन्सर नंबर किती झाला 4. आन्सर नंबर किती झाला 4 झाला. लक्षात येत आहे. चला म्हणजे इथं आर्टिकल आपल्याला सहज वापरता आलं. ओके चला म्हणजे TCS म्हाडा 2022 प्रश्न विचारला फेब्रुवारीमध्ये. ओके आता थोडंसं पॉईंटला आणखी पुढे नेऊया आपण आणि मग मित्रांनो खऱ्या अर्थाने टॉपिकला थोडंसं पूर्णत्व येईल. ओके चला आणखी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. माझी एक विनंती आहे कळकळीची विनंती म्हणलं तरी चालेल. लक्षात आलं. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय व्यवस्थित बघा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. हां आता ऐका पहा पोझिशन म्हणजे काय कुठे येतं आर्टिकल. आर्टिकल कुठे येतं लक्षात आलं. आर्टिकल वाक्यात कुठे येते बरोबर. आर्टिकल वाक्यात कुठे येते नेमकं हा मुद्दा आपल्याला समजला पाहिजे. कुठे येते आर्टिकल बघा. यूज बिफोर नाऊन म्हणजे काय नामापूर्वी. हे आपण बघितलं आता. म्हणजे बघा नामापूर्वी येते म्हणजे नामापूर्वी येतं हे पाठ करायची गरज आहे का आपल्याला नाही गरज. हे आपण ऍक्च्युअली एका पॅसेजच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. आता बघा आय हॅव अ बॅग सब्जेक्ट झाला. बॅग हे नाऊन आहे काउंटेबल. माझ्याकडे एक बॅग आहे म्हणून इथं आर्टिकल घ्यावंच लागलं. ब असा उच्चार जो झाला ब असा उच्चार झाला म्हणून इथं आर्टिकल आलं. मुद्दा क्लिअर. आर्टिकल घ्यावंच लागतं. आर्टिकल नाही घेतलं तर इथं चुकताय. कारण इथं तर कुठं मॅनकाइंडचा बोध करत नाही किंवा कुठं जातीचा बोध करत नाही. त्यामुळे इथं आर्टिकल आपल्याला घ्यावंच लागतं कारण बॅग हे काउंटेबल नाऊन आहे म्हणून आर्टिकलचा यूज इंग्लिशमध्ये मस्ट असतो. म्हणून आर्टिकलवरती प्रश्न येतात. खूप साऱ्या गोष्टी आर्टिकलवरती डिपेंड आहेत. ओके बघा सी इज अ टीचर. ती एक काय आहे शिक्षक आहे. टीचर एक आहे कॉमन नाऊन आहे आणि कॉमन नाऊन पूर्वी आर्टिकल घ्यावं लागतं म्हणून इथं ती एक. इज म्हणजे काय आहे बरोबर. सी म्हणजे कोण ती आहे एक शिक्षक एक शिक्षिका आहे असा वाक्याचा अर्थ झाला. ओके लक्षात आलं. पाठ करायची कुठलीच गरज नसते.
वर्बचे फॉर्म कळले आणि हे लेटर वगैरे कुठं काय कळलं की इंग्लिश अगदी सहजपणे तुम्हाला समजून जातं. पण आपण त्या प्रॉपर वेनी जात नाही, तो मुद्दा येतो. पण आता त्या गोष्टी तुम्हाला अडचण येणार नाही. ही हॅज अ कार म्हणजे त्याला एक मालकी सांगायची असेल तर टू हॅवचे फॉर्म करतो आपण. माझ्याकडे एक कार आहे म्हणून इथं अ कार झालं. ओके चला, टू बी आणि टू हॅव मध्ये फरक आहे. बिफोर ॲडजेक्टिव्ह आता मी तुम्हाला सहज सांगू शकतो. ॲडजेक्टिव्ह पूर्वी येतं का? येतं. आपण एक उदाहरण बघितलं पाठीमागं. ओके, बरेचसे एक्झाम्पल आपण बघितले जिथं ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल येतं. ज्यावेळेस नाऊन येतं वाक्यामध्ये आणि नाऊनला जर ॲडजेक्टिव्हची गरज असेल, घ्यायचं असेल, तर ते ॲडजेक्टिव्ह काय म्हणतं आर्टिकलला? बाळा तू माझ्या पाठीमागे ये, मला थोडंसं नाऊनच्या जवळ जाऊ दे. आणि म्हणून ॲडजेक्टिव्ह हे नाऊनला मॉडिफाय करतं म्हणून लगेच त्याच्या पूर्वी येतो. लक्षात आलं? क्वालिटी सांगणारं ॲडजेक्टिव्ह आलं तर. बाकी नंबर तर सांगताच. इफ ॲन ॲडजेक्टिव्ह इज यूज बिफोर नाऊन टेक ॲन आर्टिकल बिफोर ॲडजेक्टिव्ह. बघा इथं गर्ल नाऊन आहे पण इथं ऑनेस्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे. ऑनेस्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे. ॲन हे काय आलं? आर्टिकल आलं. आता इथं यच आहे. आता एक किती गंमत आहे बघा. मी चालता चालता आर्टिकल कसं यच जर आपण बघितलं तर यच हे इंग्लिश मधलं कॉन्सोनंट आहे. कॉन्सोनंट म्हणजे काय? व्यंजन आहे की नाही? व्यंजन आहे. बट जरी ते व्यंजन असलं तरी सुद्धा इथं उच्चार असा याचा ह असा होतो. ओके, ह असा होतो असं नाही. तर हे यच असेल म्हणून ह म्हणतो आपण. पण शब्दात ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस लक्षात ठेवा एक गंमत आपल्याला कळली पाहिजे. ऑनेस्ट याला आपण हॉनेस्ट म्हणतो का? नाही, हॉनेस्ट म्हणत नाही. तर याला आपण काय म्हणतो? ऑनेस्ट असं म्हणतो. ऑनेस्ट असं म्हणतो. आणि म्हणून इथं अ असा उच्चार होतो, ह असा उच्चार होत नाही. म्हणून जरी कॉन्सोनंट असेल तरी उच्चार मात्र स्वरांप्रमाणे आहे म्हणून ॲन आलं. मित्रांनो समजतंय का? म्हणजे तुमच्या मनामध्ये असं कन्फ्युजन क्लिअर झालं. पण शब्द घ्या बरं. हॉटेल, इथं उच्चार करायचा का? वॉटेल. वॉटेल तसा उच्चार केल्यासारखं होईल हॉटेलचा. तिथं म्हणजे हच उच्चार करावा लागेल. हा मुद्दा कळला पाहिजे. हे आर्टिकल आहे, हे ग्रामर आहे. लक्षात आलं? आणि मग हा मुद्दा होतो कुठला वर्ड कसा वापरला जातो. म्हणून मी सांगितलं ग उच्चार, गर्लचा उच्चार ग असा होतोय पण गर्लच्या उच्चारानुसार नाही घ्यायचं. गर्लसाठी कोण आलं? ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. ॲडजेक्टिव्हच्या उच्चारानुसारच आर्टिकल घ्यायचं. इथं नाऊनच्या उच्चारानुसार घ्यायचं नाही. ज्याच्या पूर्वी वापरतोय त्याच्यानुसारच घ्यायचं. त्रिकालवादी सत्य इथून पुढे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं आर्टिकल कोण आलं? ॲन आलं. कारण उच्चार हा ऑनेस्ट म्हणजे ॲज अ वावल सारखा उच्चार झालेला आहे. ॲज अ स्वरांप्रमाणे उच्चार झालेला आहे. बरोबर आहे की नाही? हा मुद्दा कधी विसरू नका. आणि मग इथं ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी कोण आलं? आर्टिकल आलं. ही इज ॲन इंटेलिजंट बॉय. बॉयचा उच्चार ब होतो बट इथं इंटेलिजंट मध्ये ईचा उच्चार होतो म्हणून इथं ॲन आर्टिकल आलं. IMP मुद्दे आहेत. दोन्ही इज द बेस्ट बॉलर. आता का? बघा इथं म्हटलं मी द बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे. कुठली आहे? सुपरलेटिव्ह डिग्री किंवा सुपरलेटिव्ह काय म्हणूयात आपण याला? सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणूयात, आहे की नाही? सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पूर्वी कोण येतं मित्रांनो? द हे डिफरंट आर्टिकल वापरावं लागतं. ओके, हा मुद्दा. आणि म्हणून इथं द आलेला आहे. पाठ करायचे का रूल्स? काहीच गरज नसते रूल्स पाठ करायची. बिफोर ॲडवर्ब आणखी एक गंमत सांगतो आणि मग आपण प्रश्नाकडे जाऊयात. आणखी 5 मिनिटं तुमच्यासाठी मी जे वेळ लागेल तुम्ही घेणार आहे. ओके, आता बघा बिफोर ॲडवर्ब म्हणजे काय? क्रिया विशेषणापूर्वी. ॲडवर्ब म्हणजे काय? वाक्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो? क्रिया विशेषण असं म्हणतो. क्रिया विशेषणाच्या पूर्वी आपण काय करतो मित्रांनो? ॲडवर्ब आर्टिकल घेऊ शकतो. बघा कशी गंमत आहे. हेच ग्रामर आहे ना. आता बघा इथं काय वापरलंय? व्हेन ॲडवर्ब इज युज्ड बिफोर अन ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन आर्टिकल टेक इट्स पोझिशन. काहीच बघायचं नाही याला, हे जर नका लोड घेऊ. आता मुद्दा आहे का? डेफिनेशन किंवा कुठलाही रूल्स नाही पाठ करायचा. एक गंमत सांगतो. ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय करणारा ॲडवर्ब असतो. ॲडजेक्टिव्ह नाऊनला मॉडिफाय करतं. गंमत सांगतो बघा. इथं नाऊन आहे. ह्या नाऊनला मॉडिफाय करण्यासाठी कोण येतं? ॲडजेक्टिव्ह येतं. ADJ म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह. पण व्याकरणामध्ये ॲडजेक्टिव्हला पण कोणतरी मॉडिफाय करतं. कोण करतं? ॲडवर्ब करतं. ह्याला ADV म्हणू आपण. मग आता मला इथं तर नाऊन घ्यायचं आहे, बरोबर? इथं तर मला नाऊन घेतलंय. मला या नाऊनसाठी आर्टिकल मात्र वापरावं लागेल. लक्षात आलं का? एक खूप हुशार मुलगा, एक खूप हुशार मुलगा असं मला म्हणायचं. म्हणजे मग मला इथं काय म्हणावं लागेल? मुलगाला बॉय म्हणतो. हुशार म्हणजे कोण? क्लेवर. कसा? खूप हुशार, व्हेरी. पण किती? एक झालं. मुद्दा क्लिअर होते का बाळांनो? म्हणजे काय आहे? ग्रामरमध्ये येणारे जे वर्ड आहेत ते वर्ड नेमकं कुठला वर्ड कुठं वापरता येऊ शकतो याचा अभ्यास म्हणजे ग्रामर असतं.
याचा अभ्यास म्हणजे ग्रामर असतं आणि हा मुद्दा कधीच विसरू नका. आणि मग पहा मित्रांनो, इथून पुढं आर्टिकल म्हणजे तुमच्यासाठी अगदी किरकोळ कन्सेप्ट असणार आहे, हे मला लक्षात येते. ओके, चला, अवघड काही काम नाही. म्हणून बाय नाऊन आलं, ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब. का असं होतं? ऍडजेक्टिव्हला ऍडवर्ब मॉडिफाय करतं, नाऊनला ऍडजेक्टिव्ह मॉडिफाय करतं आणि या नाऊनसाठी हे घ्यावं लागतं. म्हणून ही झाली नाऊन फ्रेज. काय झाली? नाऊन फ्रेज झाली. नाऊनच्या अगोदर आर्टिकल आलं की ते नाऊन फ्रेज होते. आणि मग इथं नाऊन फ्रेजच्या मध्ये कोण आले? ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब. ही मध्ये झाली ऍडजेक्टिव्ह फ्रेज. म्हणजे नाऊन फ्रेजच्या मध्ये ऍडजेक्टिव्ह फ्रेज येते का? येते ना. का? नाऊनला मॉडिफाय करणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. वर्ड येईल, फ्रेज येईल किंवा क्लॉज येईल. वर्ड आला तर ऍडजेक्टिव्ह, फ्रेज आले तर ऍडजेक्टिव्ह फ्रेज आणि क्लॉज आला तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज. अशी गंमत असते व्याकरणामध्ये. किरकोळ आहे सगळं ग्रामर. ओके, आता पहा, व्यवस्थितरित्या करावं लागेल. ही इज अ व्हेरी ऑनेस्ट बॉय. बरोबर आलं का? बॉय नाऊन आहे, ऑनेस्ट ऍडजेक्टिव्ह आहे आणि व्हेरी हे ऍडवर्बचं काम करतं इथं. म्हणजे हे वाक्यात आर्टिकल आलं. ऑनेस्टच्या अगोदर आलं असतं तर इथं ॲन घ्यावं लागलं असतं, पण इथं व्हेरीचा उच्चार हो असा व्हायला लागला, म्हणजे इथं व्हेरी म्हणून इथं आर्टिकल आलंय. नाहीतर इथं असतं तर काय आलं असतं? ॲन आलं असतं. किती गंमत आहे बघा. ओके, काय? इट इज कॉल्ड ग्रामर. आणि सीता इज अ व्हेरी इंटेलिजंट गर्ल. इंटेलिजंटच्या अगोदर आलं असतं तर ॲन घ्यावं लागलं असतं का नाही? पण इथं काय आलं? व्हेरी आलं, म्हणून इथं काय आलं? बरोबर, मुद्दा कळलेला असेल. आता काही प्रश्न सोडूयात, मग आपल्याला आणखी कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि मग नेक्स्ट त्याच्यापासून क्वेश्चन सोडवत जाऊ आपण. अगदी सोपा आहे. आता बघा मुद्दा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू फिल विथ अन अप्रोप्रिएट आर्टिकल. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. माडा 2022चा प्रश्न. TCSचा प्रश्न घेतला कारण तुम्हाला एक गोंधळ आहे मनामध्ये की प्रश्न चुकतील किंवा पॅटर्न वेगळं असेल, काय होईल, त्याबद्दल शंका कुशंका तुमच्या मनामध्ये खूप आहेत. त्यामुळं मित्रांनो टेन्शन नका घेऊ, सहजरित्या होतं. थोडंसं डीपमध्ये तर करावंच लागेल आपल्याला, आहे की नाही? आता बघा, आणि मग मिस्टर नरेश गोयल. मिस्टर नरेश गोयल इथं काय बघा, वाक्याचा सब्जेक्ट आहे. इज हे वाक्यामधलं वर्ब आहे. इज म्हणजे आहे. बघा, बेस्ट टीचर इन आवर स्कूल. विदिन सेकंदात तुम्ही आन्सर दिले. मला आन्सर तुम्ही कमेंट चॅट बॉक्समध्ये खाली आन्सर टाका, पटकन टाका आन्सर. मग आता बघा, मिस्टर गोयल वाक्याचा सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे. इथं स्कूल नाऊन आले, आवर डिटर्मिनर आलेला आहे, त्यामुळे त्याचा विषय नाही. इथं इन प्रेपोजिशन आलेला आहे. प्रिपोजिशन नंतर येणार शब्द नाऊन असतो किंवा प्रोनाऊन असतो किंवा जरंड असतो. फ्रेज आली तर नाऊन फ्रेज, क्लॉज आला तर नाऊन क्लॉज, प्रिपोजिशनच्या पुढं. बघा, इथं टीचर नाऊन आलं. इथं बेस्ट घेतलंय. बेस्ट आपल्याला माहिती आहे कोण आहे? सुपरलेटिव्ह डिग्री. तुम्ही जर सुरुवातीपासून व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही विदिन सेकंदात आन्सर दिले खाली, मला चांगलं माहिती आहे, सर्वांनी आन्सर दिलाय. ओके, आता लक्षात ठेवा, नाऊन हे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, आणि सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर आर्टिकल कुठलं येतं? द येतं. TCS म्हाडाचा प्रश्न आहे, विदिन सेकंदात सुटला. विदिन सेकंदात, 5 सेकंदामध्ये आन्सर सुटू शकतं असे प्रश्न. आणि मग हे तरी आपल्याला आले पाहिजेत. इथं म्हणजे टॉपिक अवघड जरी सोपा असू द्यात, बट आपल्याला तो टायमिंगमध्ये कॅप करता आला पाहिजे. टायमिंगमध्ये आपल्याला आन्सर क्लिक करून तिकडं काय करायचं मित्रांनो? आन्सरवरती जायचंय. ओके, त्यामुळं आपल्याला स्पीड प्लस ॲक्युरेसी या 2 गोष्टी लक्षात ठेवा. स्पीड, नुसता स्पीड नाही, नॉट ओनली स्पीड बट ऑल्सो अक्युरसी. ॲक्युरसी बरोबर इक्वल टू सक्सेस असतं. स्पीड प्लस अॅक्युरसी इक्वल टू सक्सेस असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला नुसती अॅक्युरसी असून चालत नाही, स्पीड पाहिजे. आणि मिनिमम टाईममध्ये तुमचा 1 किंवा 2 तासाचा तुमचं भवितव्य हे आपल्याला आजमावायचं असतं. त्याच्याकरिता या बारीक सारीक गोष्टी कराव्या लागतात, म्हणून गरज आहे मित्रांनो, बाकी काही मुद्दा नाही. आणि म्हणून इथं द आलं कारण सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आलं. पुढे बघा, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ ब्लँक. बघितलं, हे असाच प्रश्न, याला फिलर म्हणतात व्याकरणामध्ये. काय म्हणतात? फिलर्स. फिलर ह्याला IBPSच्या ह्याच्यामध्ये IBPS जर पॅटर्न आपण बघितला, त्याच्यामध्ये एक नावाचा टॉपिक असतो बँकिंगला, फिलर्स नावाचा. फिलर्स, पाराजंबल, सेंटेन्स, त्याला सेंटेन्स रिअरेंजमेंट आपण म्हणतो. किंवा इकडं कॉलम बेस्ड क्वेश्चन असतात, जे मराठी आपल्या इकडं जोड्या लावायला क्वेश्चन असतो. सगळं इजी आहे रे, लक्षात आलं? त्यामुळं तुम्ही त्या गोष्टीचा विचार नका करू. ग्रामरचे तर मार्क आउट ऑफ पडतीलच आपल्याला. ओके, आता पहा, आणि मग इथं TCS म्हाडाचा प्रश्न आहे. बघा, डॅश डॅश फूड यू कुक्ड येस्टरडे वॉज व्हेरी डिलिशियस. बघा, फूड हे काय? फूड हे अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल नाऊन आहे. एवढं माहित असेल तर तुम्ही आणि ॲन ऑप्शन कट करून टाकणार.
पुढे अनकाउंटेबल नाऊन आहे, त्यामुळे अ आणि अन तर त्याच्या अगोदर येणार नाही. मुद्दा क्लिअर होतोय का? त्याच्या अगोदर ते येणार आहे का? नाही येणार. त्यामुळे ते दोन ऑप्शन आपल्याला ओमिट करता आले. बरोबर. राहिलं नो आर्टिकल. आता एक तर नो आर्टिकल यावं लागेल, पण एक गंमत लक्षात, द येऊ शकतं का बघूया. फूडला कुठं डेफिनेट केलं का बघूया. फूड यू कुक्ड यस्टरडे. कधी तू कुक केले होते ते? कधी केलेलं, कधी स्वयंपाक केलेला आहे? काल केलेला. वाज डिलिशियस. तो कालचा जो जेवण होतं का, तो खूप भारी होतं बरं. कालचं जे लग्न होतं ना, मॅरेजला आपण गेलो होतो का, आपल्याला काही घेणं नसतं, आपण एक म्हणतो ते कालचं जेवण खूप डिलिशियस होतं. कालचं जेवण, कालचं फूड निश्चित आहे, त्या ठिकाणचं फूड. आपण सध्या फूड खातोय त्याला द नाही म्हणू शकत आपण, अन तर नाहीच म्हणू शकत, कारण फूड हे अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर आणि अन घेता येत नाही. याच्यावर किती वेळा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. अजिबात काही वेगळं नाही ग्रामरमध्ये. आणि मग ही भीती आपल्या मनामधली गेली पाहिजे. आणि मग लक्षात ठेवा, इथं फूड हे नाऊन आहे, अनकाउंटेबल आहे, बट हे कालचं जेवण असं म्हटलंय, डेफिनेट केलेलं आहे. म्हणतो की नाही आपण, या मॅरेजमध्ये गेलो होतो किंवा कुठेतरी प्रोग्रामला आपण गेलो होतो एखाद्या, त्यावेळेस तिथलं जेवण खूप भारी होतं, ते जेवण म्हणून डेफिनेट केलं. म्हणून डेफिनेट आर्टिकल द हे अशा ठिकाणी वापरलं जातं. हा मुद्दा कधी विसरू नका. म्हणून इथं डेफिनेट आर्टिकल द. का? यू कुक्ड यस्टरडे वॉज डिलिशियस. असं जर म्हणलं असतं का, डॅश डॅश फूड वॉज डिलिशियस, डॅश डॅश. ओके, इथं जर असं म्हटलं असतं मी, डॅश डॅश फूड, डॅश डॅश फूड इज डिलिशियस, इज डिलिशियस पुढं काहीतरी. आणि मग लक्षात ठेवा, इथं फूडच्या अगोदर आर्टिकल येणार नाही, इथं आलं असतं नो आर्टिकल. ओके, त्यामुळे इथं आर्टिकल आन्सर काय आलं मित्रांनो, द हे डेफिनेट आर्टिकल. समजलं असेल, कमेंट बॉक्समध्ये मला करा पटकन. ओके, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ तुम्ही झाल्यानंतर शेअर करायला विसरू नका. तुमचा एक शेअर कोणाचा तरी टॉपिक सोपा करून जाऊ शकतो, दिल्यानं वाढत असतं. ओके, आता बघा आणखी एक प्रश्न बघूया आपण. बघा, म्हाडाचाच प्रश्न आहे. आय एम गोइंग टू परफॉर्म, TCS आहे सगळ्यात महत्त्वाचं. TCS आणि काही टेन्शन नका, ग्रामर नसतं चेंज रे, घाबरायचं काही कारण आहे. सगळ्या प्रकारचे प्रश्न बॅचमध्ये आपण झेडपीचे पण घेतो, TCS IBचे PHचे घेतो, MPSCचे घेतो, त्यातलेच उत्तर, त्यातलेच प्रश्न येतील. आपला शब्द आहे तुम्हाला, एवढे बॅचमध्ये त्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. ओके, बघा, आय एम गोइंग टू परफॉर्म डॅश डॅश इम्पॉर्टंट टास्क इमिडिएटली. इमिडिएटली आलं काय, ॲडवर्ब आलेलं आहे, टास्क आलं, नाऊन आलं. बघा, इम्पॉर्टंट टास्क नाऊन आहे का, आहे, पण याच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह आलं, ऍडजेक्टिव्ह आलं, आणि याच्यापूर्वी आर्टिकल येतं का, येतं, बघितलं आपण, इम्पॉर्टंट, ई उच्चार झालेला आहे. म्हणून इथं मित्रांनो ॲन इम्पॉर्टंट येतं, द नाही, ए नाही, ए नाही, ॲन इम्पॉर्टंट. कुठं त्याच्यासाठी रेफरन्स केलेलं नाही. चला बघा पुढचा, TCSचाच प्रश्न आहे. डॅश डॅश शुगर इज अन ॲडिक्टिव्ह सबस्टन्स. कुठली निश्चित शुगर केली का नाही, पण शुगर लक्षात ठेवा अनकाउंटेबल नाऊन आहे. काय आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि अनकाउंटेबल मधला जो प्रकार आहे तो आहे मित्रांनो मटेरियल नाऊन. काय, मटेरियल नाऊन आहे. मटेरियल नाऊन म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणतो, पदार्थवाचक नाम, पदार्थवाचक नाम म्हणतो. आणि हे पदार्थवाचक नामापूर्वी आर्टिकल घेता येत नाही. बरोबर, 1 2 3 द घेता येऊ शकतं, पण डेफिनेट केलेलं नाही. म्हणून इथं मित्रांनो काय येतं, नो आर्टिकल ऑप्शन येतो. ओके, आणि म्हणून अनकाउंटेबल मध्ये कोण येतं, 1 येतं मटेरियल, कोण येतं, मटेरियल. 2 येतं मित्रांनो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आणि मी प्रॉपर नाऊन सुद्धा काय करतो, अनकाउंटेबल मध्ये घेतो. प्रॉपर नाऊन पूर्वी सुद्धा मित्रांनो काय, यांच्या अगोदर अ किंवा ॲन वापरता येत नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. यांच्या अगोदर द घेऊ शकतो का, घेऊ शकतो, फक्त डेफिनेट करण्यासाठी. काउंटेबलच्या अगोदर आपण मात्र प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन आणि कलेक्ट नाऊनच्या अगोदर आर्टिकल आपण घेऊ शकतो. हा मुद्दा आपल्याला समजला पाहिजे. डू यू अंडरस्टँड? म्हणजे आजच्या लेसनच्या माध्यमातून आर्टिकल म्हणजे काय आहे, प्रॉपर आर्टिकल कशा पद्धतीने शिकलं गेलं पाहिजे, आणि IBPS आणि TCSला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. इन्स्ट्रक्शनच खूप मोठी असते, बाकी काही नसतं. परंतु कुठलाही गोंधळ न करता अगदी सहजरित्या आपल्याला प्रश्न सोडवता आले पाहिजेत. हा मुद्दा आपण या ठिकाणी बघितला. आपला फर्स्ट पार्ट होता मित्रांनो. आणखी पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटणारच आहोत. तत्पुरती एक विनंती आहे, आपण या अशाच पद्धतीनं यूट्यूबवरती ॲक्च्युली लिमिटेशन येतात, त्यामुळे त्या गोष्टी आहेत. अगदी कमी याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, 999 रुपयामध्ये आपण काय केलेले आहे, बॅच दिलेली आहे. पण आणखी एकदा मी तुम्हाला काय करतोय, ऑफर देतोय, लक्षात ठेवा. आणखी ऑफर देतोय तुम्हाला, याच्यावरती सुद्धा 299 रुपयाचा काय देणार आहे, मी डिस्काउंट देणार आहे. काय करणार आहे,
299 रुपयाचा डिस्काउंट कधीपर्यंत येणार आहे? 5 जानेवारीपर्यंत. किती? 5 जानेवारी 2023 पर्यंत मी हे वाढवतोय. ओके. जर तुम्हाला बॅच हवी असेल तर तिथून न जाता तुम्ही मला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती काय करू शकता? कॉल करा आणि तुमचं ॲडमिशन तुम्ही फिक्स करू शकता. त्यामुळं 299 अगदी कमी याच्यामध्ये तुम्हाला ही बॅच मिळून जाईल. TCS IBPS नुसार प्रॉपर बॅच बनवलेली आहे. सगळे प्रिव्हियस क्वेश्चन मी कव्हर करतोय आणि जुने व्हिडिओज न तुम्हाला दाखवता मी नवीन अपडेट व्हिडिओज दररोज डेली बॅचमध्ये ॲड करत आहे. त्यामुळं तुम्हाला इथं सुवर्ण संधी आहे. आपली बॅच, आपलं इंग्लिश बाय घावटे सर, आपलं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. इंग्लिश बाय घावटे सर हे ॲप्लिकेशन आपलं आहे ते डाउनलोड करा, मला कॉल करा आणि तुमचं ॲडमिशन निश्चित करा. आगामी एक्झाममध्ये मी सांगतो ग्रामरचा आणि होकॅबचा प्रश्न आपल्याला मिटवायचा आहे. हे अगदी सोप्या सहज पद्धतीनं आपण त्या ठिकाणी जाऊयात आणि मग आजच्या लेसनमध्ये आपण इथं थांबूयात. ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही नंबर आहेत, इथं नंबर आहे किंवा प्रत्येक स्लाईडवरती तुम्हाला इथं नंबर दिलेला आहे मी खाली. ओके. त्यामुळे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. ओके. आणि आणखी एक नंबर आहे मित्रांनो, 97 63 93 71 42 976393417142 या नंबरवरती देखील मला तुम्ही कॉल करू शकता. आजच्या लेसनमध्ये इथं थांबूया. पुन्हा भेटूया नवीन लेक्चरमध्ये नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद मित्रांनो.